तर भाई हे बघा इथं गुफेमध्ये डोल्याचं पाणी इथं तुम्हाला इथं आश्चर्यचकित वाटलं असेल इथं पाणी कसं काय आहे. हे बघा इथं इथं कपारीमध्ये एवढं थंड असं वातावरण आहे ना, फुल नाद एकच नंबर डायरेक्ट. हे बघा ना, आणि इथं वरती पाणी डोंगराच्या कडेला डायरेक्ट मध्यस्थी बागावर. खूप आश्चर्यचकित अशी गोष्ट आहे. हे बघा तुम्हाला जे समोर दिसतंय तिथं डोंगराच्या मध्यस्थी बागावर पाणी आहे. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका मिनी ब्लॉग मध्ये. तर मंडळी आता आम्ही 4 जण चालूय डोल्याच्या पाण्याला. तर आता वाजला 1, फुल उन्हाताण झाला नाही का, फुल ऊन लागूसला आहे. तर आमच्या डोक्यात टोप्या नाही काही नाही, तर आम्ही चालू इथं वर डोल्याच्या पाण्याला झाडांच्या इकडे. हा ते झाडांच्या तिथं. तर डोंगराला पाणी आहे डायरेक्ट नाही का, डोंगराच्या मध्यस्थी बागावर पाणी तुम्हाला दाखवतो. हा तुम्हाला ते दाखवतो. आणि एकदम थंडगार पाण्याची. थंडगार पाणी आहे डायरेक्ट फ्रीज सारखं. आणि ते पाणी असं म्हणलं जातंय, जुन्या काळामध्ये लोक म्हणायचे, जुन्या काळात लोक म्हणत होते ते पाणी जर पिलं तर आजार बरा व्हायचा असं म्हणत होते नाही का ते लोक. तर आपण जाऊ तिथं वर. तुम्हाला वाटतंय का तिथं पाणी असेल म्हणून? तर मध्ये आपल्याला जातानाच रानातील काळी मैना भेटली. म्हणजे काळी मैना म्हणजे करवंद. आता करवंद खाऊन बघू. बघा डायरेक्ट झाडच आहे इथं. तर मंडळी हे बघा आपलं घर आहे ना इथं खाली, इथं तुम्हाला दिसत असेल खाली. बघा इथं आपलं घर आहे. आणि आता आपण इथं वरती आलोय डोंगरावर डायरेक्ट. आणि हे बघा डोंगर दिसतोय तुम्हाला समोर, उभा डोंगर आहे डायरेक्ट. आणि तिथं पाणी आहे. आता आपल्या विहिरीला खाली 20-40 फूट खणून पाणी लागत नाही, तर तिथं वरती पाणी आहे. ते पाणी एक विचार करण्याची बाब आहे, कसं काय ते पाणी आलं तिथं. सोन्या उन्हात आणत काय करतोय? करवंदा भाऊ आता काय रानम्यावं आहे शेवट. चलो मस्त करवंद तोडली आणि घरून मीठ मिरची नेली होती. मस्त त्याच्यासोबत खाण्याची मजाच ना बाई, टॉपचा विषय डायरेक्ट. बाई हे सुके ना, हे गावाकडेच भेटते मस्त थंड हवेमध्ये. तर बाई फुल वर चालत आलोय, दम लागलाय. खाली बघा किती अंतर आहे. का विचारूच नका इकडे बघा ना. इथं फक्त हा एकमेव साबर आहे तर इथं आपण सावलीला उभा राहू शकतो. इकडं पुढं म्हणलं ना समोर सावलीच नाही डायरेक्ट. हे बघा इथं एकमेव सावली आहे, थंड असं वातावरण आहे इथं. समोर गेला निसा ऊन आहे. आता भाई डोल्याच्या पाण्याका जायला रस्ता म्हणलं ना नुसती डायरेक्ट पाऊल वाटे. हे बघा आणि खाली डायरेक्ट दरी आहे आणि वरती म्हणलं ना डायरेक्ट पाऊल वाटे गुरांची नहीं का. इस रस्ते से जा रहे, ये रास्ता बहुत ही खतरनाक दिख रहा है मुझे, क्योंकि इधर बहुत ही सिर्फ पाऊल वाट है. इधर सिर्फ शेर म्हणजे वाघ जाता है इधर से, और ये दूसरा वाघ जा रहा है इधर से. तर इधर से जर घसरिंग तर माणूस डायरेक्ट खपिंग. जिथं डोल्याचं पाणी ना तिथून 2 मिनिटाच्याच अंतरावर इथं मस्त अशी